आले प्रहरी हो, आले प्रहरी कोकिळेचे मधुर सुर हे घुमले पहाट वेळेला सण धुक्याचे आले प्रहरी हो, आले प्रहरी कोकिळेचे मधुर सुर रे घुमले पहाट वेळेला जणू धुक्याचे थर दाटले आले प्रहरी हो, आले प्रहरी कोकिळेचे मधुर सुर रे घुमले
रागविताली वासुदेवाची स्वारी गाव रागविताली वासुदेवाची स्वारी किलबिल करती पक्षी फुलती प्रभात हिरे कोयल गाती सरलांधार गिरे किलबिल करती पक्षी फुलती प्रभात हिरे बांग ही प्रात कळेची उठा लवकर गोपिरे बांग ही प्रात कळेची उठा लवकर किलबिल करती पक्षी फुलती प्रभात हिरे बांगही प्रत कळीची उठा लवकर डोबिरे बांगही प्रत कळीची उठा लवकर डोबिरे कोयल गाते सरला हिरे किलबिल करती पक्षी फुलती प्रभात हिरे बांगही प्रत कळीची उठा लवकर डोबिरे बांगही प्रत कळीची उठा लवकर डोबिरे चिव बोलत से चिव गाओ जीवनी चिव चिव बोलत से यमुनेचे पाणी धुळधुळ वाहत से चली यावी मंज वारा वाहत से अमरती मसरे हो सोडा तुम्ही जाऊ नका ओढा तुम्ही साऱ्या तारा मरुजन घरी हो अंधार हसलेला मिळूनी जाऊ रे अंधार हसलेला मिळूनी जाऊ रे मागही प्रत काळीची उठा लवकर गोबिरे मागही प्रत काळीची उठा लवकर गोबिरे रे किलबिल करती पक्षी फुलती प्रभात हिरे मागही प्रत काळीची उठा लवकर गोबिरे मागही प्रत काळीची कोयल गाते सरला हिरे किलबिल करती पक्षी फुलती प्रभात हिरे मागही प्रत काळीची उठा लवकर गोबिरे मागही प्रत काळीची उठा लवकर गोबिरे
वाघही काळीची उठा लवकर गोगिरे वाघही काळीची उठा लवकर गोगिरे आपण आज वार बुधवार मथुरीचा वार आपण बाजारी जायचं म्हणताय खरं. अगं बाजारी जायची झाली तयारी पण वाटेमध्ये आली तो कृष्णावर आली. आम्ही साऱ्या मुलीच्या पुरी कशा जाणार बाजारी. अगं एवढं बोलून काय होणार आहे बाजारात तर जायचं काय आपल्याला. नंदाचा हरी तो हरी यमुना तेरी तेरा करी येता जाता आमची करी तो मस्करी. गुन्हागाराने सवगाट माठ डोई माठ आम्हा गवईच्या ताटपते पेंटा सुद्धा मग सवगड आडोई द्वार. अरे त्याला करणार तरी काय आपल्याला जायचं काय बाजारी. राधे बाजाराची माहिती आहे तिला फारशी. नाव तिचे शिवनंद मावशी राहते बघ वरच्या आदेशी. बरं तिला हात मारून घे पाहून मग. ठीक आहे मावशी अरे मावशी काय ग म्हटलं पोरीनो काय ग. अगं मावशी आमच्या मुलींचा विचार बाजारी जायचं ठरलंय. अगं थांबा. अगं आता कशाला थांबा. अगं पोरांना वरती येते नवऱ्याला खालती येते आणि मग येते. काही चालत पाहिजे. काय बोलतेस ये लवकर. राधे तुझी वाणी पडता काळी राधे तुझी वाणी पडता काळी माझी झाली गडबड हो माझी झाली गडबड अग राधाबाई करते निघाई अग राधाबाई करते धाय देवी बरोबर अग राधाबाई करते धाय देवी बरोबर वारी पडपकारी जागे गडबड अग तुझी वारी पडपकारी माझ्या संसाराची कहाणी विसरली बाई तुझ मागत बसतोय धनी विसरली बाई तुझ मागत बसतोय धनी विसरली बाई तुझ मागत बसतोय धनी
हॅलो हे पहा देवराई प्रतिष्ठान गुलाबपूर मंत्रीवाडी मंडळाचे प्रचार सार्थक बारबर आणि निलेश गोरे यांच्याकडून खास करून स्टेजवर बघण्यासाठी गायक समीर तटकरे आणि संकेत गोपाळ रत्नागिरी जिल्ह्यातील नावाजलेले अजय अतोल यांच्यासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आहे. हे गीत गवळणीचं गीत वन्समोर साठी. यमुनेचे पाणी झुळझुळ वाहते सरली आमिनी मंजुळ वारा वाहते सरली आमिनी मंजुळ वारा वाहते सरली आमिनी मंजुळ वारा वाहते अमरली वाचरे तुझ्या हो ओढा तुझी साऱ्या धारा भरोस्याचा खातरी हो अंधार हसरेला मिळवणी जाऊ रे अंधार हसरेला मिळवणी जाऊ रे मागही व्रत काढीची उठा लवकर झोपी रे मागही व्रत काढीची उठा लवकर झोपी रे कोयल गाते तू सरला लावी रे किलबिल करती पक्षी तुमचीच भाकरी रे मागही व्रत काढीची उठा लवकर झोपी 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 रे. हॅलो हे पहा कोकण कलामंच मुंबई यांचे अध्यक्ष संजय कांबळे यांच्याकडून आमच्या दोन्ही शाळेसाठी 501 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे कैलासवासी सीताराम पांडुरंग गायकर सुंदरबाई सीताराम गायकर यांच्या स्मरणार्थ त्यांचा नातू संदेश सुरेश गायकर यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे विनय जाधव याचकडून शाहीर समीर तटकरे संकेत गोपाळ यांच्यासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे गणेश गुरव राकेश गुरव राणगाव मोर्डे याचकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आहे. पंकज केदारे योगेश केदारे आकाश यश कमलेश यांच्याकडून आमच्या कृष्णाच्या कामासाठी खास करून कृष्णाच्या भूमिकेसाठी त्यांनी 501 रुपये दिले आहेत. त्याचप्रमाणे वांगळ दरगरवाडी किशोर आखाडे मयूर अक्षर आयुष याच्याकडे 225 250 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे शिवराम बाळकृष्ण वाजे वाजवाडी पटेलवाडी यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे संदीप गुरव गाव मिले याचकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी आणि खास करून समीर साठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे तर या सर्व बक्षिसाचे आई स्वतःही कृपा केली महाराष्ट्र म्हणजे मुंबई सतत धन्यवाद. मावशी आम्ही तुला हक मारला तेव्हा तू काय म्हणालीस ग? काय म्हणाली? पोरांना वरची देते नवऱ्याला खालची देते म्हणजे काय ग? ते होय खरं तुम्ही पाहिलं आहात कोणी? अगं पावशी असं बोलल्यावर कसं समजेल आम्हाला? अगं काय झालं माहितीये? काय झालं? हाक मारली आता बाजाराला जायला निघाली पण घरात माझ्या 11 पोरं. किती? 11 पोरं हो आणि नवरा. त्याला काय दुसरा कामधंदा नाही? गेले बघितलं तर एवढं पसाभरच तांदूळ. आता काय करू? पसाभर तांदळा ते 11 जणांना जेवण करणार म्हणून एवढं मोठं पातेलं ठेवलं चुलीवर आणि त्यात ते टाकले पसाभर तांदूळ आणि बनवली पातेल्यावर पेज. पातेल्यावर पेज बनवली त्याच्यावर पेज बनवली आणि मग वरची पेज होती ना ती पोरांना दिली.
आणि तो खालचा गाव राहिला ना तो नवऱ्याला दिला म्हणून तुला म्हटलं पोराला वरती देते आणि नवऱ्याला खालती देते. असं होय. आता मला समजलं आपले मुख्यमंत्री 1500 रुपये का देतात ते. एवढी 11 पोरं असणार तर पोरांना खायला नसणार म्हणून त्यांच्या लाडक्या बहिणीवर जीव आला आणि आम्हाला भीतीला लावलं. आता काय झालं? अगं काय सांगू राधे, आता कशाला रडतेस? मला 11 पोरं 11 मुली आहे पण काय अजून फायदा काय का? अगं मी आणि माझा नवरा ते असतात बाहेर गावी आणि मी आणि माझा नवरा एका कोपऱ्यात कुठेतरी पडून अबे, असतो. थांब 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 थांब. तुझा नवरा असतो बाहेर गावी. अगं नवरा नाही मग? माझी 11 मुलं पोरं बाहेर गावी असतात. तेव्हा तुला टाइम. अगं मुलं लहान असतात ना तेव्हा बरं असतं ग, माझा भावा माझा सोन्या. पण ही जर उद्या मोठी झाली ना तर कानात मुकतात. कानात मुतायला वरती घ्याच कशाला, खालीच ठेवायची त्यांना. अगं नंतर एखादा लग्न झालं तर माझं सोनं कुठे आणि माझं पिल्लू कुठे? अगं आईने औषधाचं एखादं गोळ्याचं पाकिट संपलं तर 100 रुपये त्याच्या खिशात नसतात पण बायकोच्या फॅशनसाठी 1000 रुपये खर्च करतात. अगं त्यापेक्षा मुलगी बरी. अगं कुठे का होईना घरात एखादी गोष्ट घडली तर पडत धडत का होईना ती धावत तिथे येणारच आणि नवऱ्याला आणि मुलांना जर ही गोष्ट सांगितलीस तर म्हणते तयारी झाला असेल तर घ्या उरकून मी येईन 12 अच्छा बाळांना बघ हे न पोरी का परवडत नाही माहितीये. हे काल खाली येतील एवढं सोनं घ्यायला वापसाला करता पैसा आहे काय? अगं पण मुलगाच्या शनीच त्या धावून येतात. आता इथं बसलेल्या जनतेला अजून एक प्रश्न पडलाय. तुला 11 पोरं झाली खरी पण त्या 11 पोरांमध्ये गॅप किती आहे? नवरा मला लय मुडी वर्षाच्या बाजूला वर्षात पालना हलतोय. पाल्ला काय लोखंडाचा बनवून ठेवलाय? हे बाई तुझं काय पुराण संपणार नाही. तुझं हे असंच चालू जायचं. अगं जन्म द्यायला आई पाहिजे, राखी बांधायला बहीण पाहिजे. जन्म द्यायला आई पाहिजे, राखी बांधायला बहीण पाहिजे, हट्ट पुरवायला मावशी पाहिजे, गोष्टी सांगायला आजी पाहिजे. अहो हे सर्व घडायला आधी एक मुलगी तर जन्माला यायला पाहिजे. म्हणून सांगते लेकीला वाढवा लेकीला वाचवा. ऐका तर माझ्या गीतातून. सानुल्या जीवाला तोडू नका ग काळीला. येते मी संदेश वाचवा लेकीला. येते मी संदेश वाचवा लेकीला. अगं ते जाऊ दे. अजून एक सांगू तुला, अशी मावशी असेल ना तर खरंच नाही परवडणार आम्हाला. आता मी तुला कशासाठी बोलवले माहितीये का? कशासाठी बोलावलं? अगं आमचा मुलींचा विचार बाजारी जायचं ठरलंय. पण जावा की. अगं जायचं जायचं म्हणतोय खरं पण आम्हाला रस्त्याची माहिती नाही म्हणून तुला बोलवली. अच्छा आता मला कळालं. म्हणजे रस्त्याची वाट नाही म्हणून तुला या म्हातारीची आठवण झाली. मग म्हाताऱ्या माणसाची तर तेव्हा तर आठवण येते. बरं निघूया. अगं बाजारला जायचं खरं पण घेतलं काय तर सांगितलंच ना. अरे हे काय तुला सांगायलाच पाहिजे. कोणी दही दूध ताक लोणी असे निर्णय पदार्थ घेतलेत बघ. म्हणजे आपापल्या पर्यंत तुम्ही माल घेतलाय. होय. मग चला जाऊया बाजाराला. हॅलो मावशी शिवराम महाजे यांचं नाव घ्यायचंय. मावशी शिवराम महाजे यांच्याकडे 200 रुपयाचं बाजू शिकायला. 200 रुपये दे ना. ऐकू घे. काचेच्या बशी बदामी हलवा. शिवरामराव ऐकताय ना? काचेच्या बशी बदामी हलवा. शिवरामराव आधी पहिल्या बायकोला घालवा नंतर मला बोलवा. ऋषभ पंधरे यांचे नाव घ्यायचं आहे. त्याच्यावर 101 रुपयाचं बाजू आहे. मावशी ऋषभ पंधरे. ऋषभराव फिरायला जाऊ आपण नॅशनल पार्कला. ऋषभराव फिरायला जाऊ आपण नॅशनल पार्कला. खर्च करीन मी तुमच्यावर. फिरायला जाऊ आपण नॅशनल पार्कला. खर्च करीन मी तुमच्यावर. तुम्ही फक्त साईन करा तुमच्या चेकबुकवर. आणि रसिक हो या मावशीला लाईक करायला विसरू नका तुम्ही तुमच्या फेसबुकवर. त्याचप्रमाणे मावशी 101 सुरुवात
सुकम यांचंही नाव घ्यायचं 200 रुपये पाच जयश्री सुकम. तांदळाला इंग्लिशमध्ये म्हणतात राईस. तांदळाला इंग्लिशमध्ये म्हणतात राईस. आणि जयसिंगराव तुम्ही जे आहेत माझ्या जीवनाची पहिली चॉईस. त्यामुळे मावशी मनोज गावडे यांच्याकडून मी 101 रुपयाचं पाच मावशी मनोज गावडे. गेले होते पंढरपूरला अण्णा लाल लाल पेटा. गेले होते पंढरपूरला अण्णा लाल लाल पेटा. आणि जयसिंगराव तुम्हाला सॉरी मनोज आणि मनोजराव तुम्हाला जर मावशीची आठवण आली तर बोरवली स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर भेटा. त्याचप्रमाणे मावशी सुधीर शेडके यांच्याकडून मी 201 रुपयाचं पाच आहे. त्याचं नाव घ्यायचं आहे. वाकडे तिकडे हरीन त्याचे इवलेवलेसे पाय. वाकडे तिकडे हरीन त्याचे इवलेवलेसे पाय. अहो सुधीरराव कुठे दिसत नाही. फटके आले गटारात पडले की काय. त्याचप्रमाणे विट्याचे मालक रोशन बिरबा आणि विवेक पांढरा यांच्याकडून शाहीर संगीता तटकरे आणि शाहीर संकेताला गोपाळ कोकणच्या अजय अतुल त्याच्या गोड आवाजासाठी 201 रुपयाचे पाच आहे. त्याचप्रमाणे आता ज्यांनी नाव घेतले ते आतापर्यंत 40च्या घरातले असतील. त्यांच्यासाठी खास ऐका. परातीत परात तांब्या पितेची परात. परातीत परात तांब्या पितेची परात. हिला घेऊन जात घरात तर तुमची आईस काढेल वरात. त्याचप्रमाणे समीर आणि संकेतचा छोटा चाहता विहार मनोज केसरकर यांच्याकडून मावशीने गीत वंशपोरसाठी 101 रुपयाचं पाच आहे. त्यांचं असं म्हणणं आहे जन्मदिनी आई राखी बागेने ताई आणि जो आपल्याला वाट दाखवतो तोच माझा साई. यांच्याकडे 201 रुपयाचं पाच आहे वंशपोरसाठी. मावशीने गीत स्टेजवर वंशपोर करायचं आहे. युसराची बाई दूध मागत बसतोय घरी. युसराची बाई दूध मागत बसतोय घरी. काय राजा सांगू माझ्या संसाराची कहाणी. विसराती बाई दूध मागत बसतोय घरी. युसराची बाई दूध मागत बसतोय घरी. युसराची बाई दूध मागत बसतोय घरी. याची मुंबई जाय ना सहन होईना. याची मुंबई जाय ना सहन होईना. तुझी बाजू त्याची धडपड. अगराबाई करते दिखाई. अगराबाई करते खाई येते बरोबर. अगराबाई करते खाई येते बरोबर. अगराबाई करीते घाई येते मी बरोबर. अगराबाई करीते घाई येते मी बरोबर. आता त्या पोराला काय बोललीस तू. काय बोलली? मावशीबद्दल काय बोलत होतीस. हिला घेऊन जात घरात तर तुमची आईस काढेल मला. ऐका सगळ्या मुलांनो. गव्हाचं पोतं सुईनं बसवलं. गव्हाचं पोतं सुईनं बसवलं आणि या राधेनं तुम्हाला पावडर लावून फसवलं. काठीत काठी वेठाची काठी. काठीत काठी वेताची काठी. मावशीची भरली साठी तरी पण येडे लागले साडे मावशीच्याच पाठी. मावशी आहे एवढीच आहे की. हॅलो मावशी मनोज शिवकर यांचं नाव घ्यायचं आहे. 200 रुपयाचं पाच आहे. मनोज शिवकर. या रेशमी बंधनाला कोणी म्हणतात मंगलसूत्र तर कोणी म्हणतात डोरलं. या रेशमी बंधनाला कोणी म्हणतात मंगलसूत्र तर कोणी म्हणतात डोरलं. मनोज पण मनोहरराव तुमचं नाव मी माझ्या हृदयात कोरलं. हो मनोहरराव तुम्हाला ही चुना लावते ऐका. चिंपूरला ट्रेन थांबते मत्स्यगंधा.
चिपळूण स्टेशनला ट्रेन थांबते मत्स्यगंधा आणि मावशीचं एकच काम सगळ्यांची नाव घ्यायचं एकच धंदा. वेळेअभावी नावं घेण्यात येणार नाही, त्याची नोंद घ्यावी. कारण कार्यक्रम आपल्याला पुढील कार्यक्रम दाखवायचा आहे, काहीच टाईम शिल्लक लागला आहे. त्याचप्रमाणे मंगेश कापडुले यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 1001 रुपयाचं पारितोषिक आहे. सक्षम घोष, अर्णव घोष यांच्याकडून छोट्या गवळणीसाठी व खास करून मावशीसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रायशी यश भाटागळे यांच्याकडून गवळणीसाठी 201 रुपयाचं पारितोषिक आहे. कोकणी स्टार दोन्ही शायरांसाठी 251 रुपयाचं पारितोषिक आहे. स्वरा अमित गोपाळ यांच्याकडून दोन्ही शायरांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे रोहिणी पंधरे यांच्याकडून 200 रुपये. हर्षद पंधरे यांचं नाव घेण्यासाठी हर्षद पंधरे मावशी नाव घ्यायचंय. मेथीच्या भाजीत खोबरं टाकते किसून किसून. मेथीच्या भाजीत खोबरं टाकते किसून किसून. हर्षदराव तुमचं नाव घेते पण तुमची बायको बसायची रुसून. याप्रमाणे सुखी विद्यार्थी प्रीतम तटकरे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आहे. तर या सर्व बक्षीसदात्यांचे श्री केदारी मानुष कलामंच सदस्यांना होता. आता ज्यांना कोणाला नाव घ्यायचं असेल त्यांच्यासाठी खास आणि त्यांनी तिकडे भेटा, मी सांगते तिकडे. इवले इवले बेलीची इवले इवले देठ, इवले इवले बेलीची इवले इवले देठ. मावशीची जर एवढीच आठवण येत असेल तर घाटकोपरच्या स्टेशनला येऊन भेट. वळणाची वाट ही आहे आवरा हो साज शृंगार. पूर्व दिशा उजळीत आला तो दिनकर. सडासच्या भरभर साऱ्या वाट उघड आवरा गवी सखिया माठ शिर. चल चल जाऊ सयानो जायच दही विकण्याला मथुरेच्या बाजाराला कौसच्या गवाड्याला. चल चल जाऊ सयानो दही दही विकण्याला मथुरेच्या बाजाराला कौसच्या गवाड्याला. चल चल जाऊ सयानो दही दही विकण्याला मथुरेच्या बाजाराला कौसच्या गवाड्याला. चल चल जाऊ सयानो दही दही विकण्याला मथुरेच्या बाजाराला कौसच्या गवाड्याला. रविरंग उजळीत आला उन्हाळा माळाला बगळ्याची माळ ही शोभे उंच अंबराला. बगळ्याची माळ ही शोभे उंच अंबराला. बगळ्याची माळ ही शोभे उंच अंबराला. कुसुमाचा सुगंध पसरे आसमंताला. कंगनाची कपाळी कुंकू शृंगार साठीला. कंगनाची कपाळी कुंकू शृंगार साठीला. कंगनाची कपाळी कुंकू शृंगार साठीला. हे बघून आलं आमच्या मना वाटे उरवून. उर्वतीच्या उजळीत आला तो दिनकर. गडाच्या भरभर साऱ्या वाटा उघड आवरा गवी सखिया माठ शिर. चल चल जाऊ सयानो मथुरेच्या बाजाराला कौसच्या गवाड्याला. चल चल जाऊ सयानो दही दही विकण्याला मथुरेच्या बाजाराला कौसच्या गवाड्याला.
मला आनंद मनी मनाला गवाटे गुरुमतीचा उदय आला कोणी कर रसाच्या भरभर साऱ्या माझ्या उघड आवराय बीजी सखिया वाटला शिर कदर कर लावून दयानो क्या बात है क्या बात है रसिको नगरसेवक सन्माननीय आमच्या आधारस्तंभ सन्माननीय नगरसेवक शिवानंद शेट्टी बोरवली या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना व्यासपीठावर आमंत्रित माझा फटकाच तसा आहे माझा फटकाच तसा आहे तरी काय माझा फटकाच तसा आहे अरे बॉलर किती पण असू दे चॅप्टर बॉलर किती पण असू दे चॅप्टर हेलिकॉप्टर म्हणतोस तरी काय म्हणून तू फसतोस म्हणून तू फसतोस म्हणतोस तरी काय जप्प येईपर्यंत आपण भाकरी खाऊया जप्प येईपर्यंत आपण भाकरी खाऊया काय म्हणतो चल तुला हवे काहीतरी बोलते बरोबर ओ बाप्पा देव बाप्पा मोहन मुरलीवान भुलरी जगाला मोहन मुरलीवान भुलरी जगाला या नंदधरी वाढतुनी श्री नंदलाला नंदधरी वाढलमी श्री नंदलाला मोहन मुरलीवाला मी भुलमी जगाला मोहन मुरलीवाला मी भुलमी जगाला या गोकुळाला नंदधरी
नंदघरी नाद तुम्ही श्री नंदलाला मोहन बोली वालावी उलवी जगाला मोहन बोली वालावी उलवी जगाला या गोकुळाला नंदघरी वाढती श्री नंदलाला नगरी वाढवी श्री नंदलाला मोहन मुरली वालावी फुलवी जगाला मोहन मुरली वालावी फुलवी जगाला या गोकुळाला नंदगिरी आज तुम्ही श्री नंदलाला नंदगिरी नाच तुम्ही श्री नंदलाला नंदगिरी नाच तुम्ही श्री नंदलाला नंदगिरी नाच तुम्ही श्री नंदलाला मलाच म्हणतात श्रीकृष्ण भगवान तीन ताल सप्त पात्रात पाहतो तर काय सारा निरंकार मोठमोठे देव गायीच्या रूपी ब्रह्मदेवाला शरण गेले तितक्यात आकाशवाणी झाली माते जरा थांब अशी निघून जाऊ नको देवकीच्या पोटी आठवा श्रीकृष्ण जन्माला येईल तो तुझे रक्षण करेल बोला कुंडली कवरते 16,360 गोपिका थाटमाट करून मोठ्या प्रेमाने मथुरे बाजारी निघाल्या आहेत. गोकुळातील दही, दूध, लोणी मथुरेला न जाता ते गोकुळात राहिले पाहिजे. त्यासाठी सर्वप्रथम गवळणींना अडवले पाहिजे. ही कामगिरी मी न करता मी माझ्या समंगडी पेंड्या सुदामाला सांगितली पाहिजे. अरे ए पेंड्या, ए सुदामा, आशीर्वाद असो. हे पेंड्या, हे सुदामा गवळणी थाटमाट करून मोठ्या प्रेमाने मथुरे बाजारी निघाल्या आहेत. गोकुळातील दही, दूध, लोणी मथुरेला न जाता ते गोकुळात राहिले पाहिजे. त्यासाठी गवळणींना अडवले पाहिजे. ही कामगिरी मी न करता मी तुमच्यावर सोपवित आहे. ठीक आहे देवा, या आपण. अरे पेंड्या, अरे सुदामा, अरे देवबापाने आपल्याला कामगिरी सांगितली. अरे ती कोणती? हे तुला काय माहित आहे? मला माहित नाही. एवढा वेळ करत तरी होत असताय. हे आपल्या भाकरी काय तुझो? तू काही असतं त्याला हावरा. कोणत्या लोकांना घेत नाही. सांगितली तरी काय? ऐकलं नाही. हे देवबापाने आपल्याला एक कामगिरी सांगितली. कामगिरी सांगितली. हां. 16,308 गोपिका हात मार करून मथुरेच्या बाजारी चालले. यांचा रस्ता प्रतिबंध करायचा आहे. रस्ता आपल्याला प्रतिबंध करायचा आहे. तू येणारच काय? तू येणारच? आणि त्याचा रस्ता प्रतिबंध करण्यापेक्षा या नराधमांना अडवलं पाहिजे. नराधमांना अडवलं पाहिजे. आपल्या देवबापाने कामगिरी सांगितली ना. नराधमांना अडवलं पाहिजे. आपल्या बहिणीला अत्याचार आणि बलात्कार करताना त्यांना पहिले तुडवलं पाहिजे. ते बरोबर आहे. हे बरोबर आहे रे. आपल्या देवबापाने कामगिरी सांगितली ती पूर्ण पाहिजे. अरे काय सुदामा, आलो आलो लवकर.
देवाचा दास आहे मी खास गोरे राखी तो गोवर्धनात आलो आलो सुद्धा मी धावत आलो आलो सुद्धा मी धावत माझी कपिल तुटली रानात आलो आलो माझी कपिल तुटली रानात देवाचा दास आहे मी खास देवाचा दास आहे मी खास गोरे राखी तो गोवर्धनात आलो आलो सुद्धा मी धावत आलो आलो सुद्धा मी धावत माझी कपिल तुटली रानात आलो आलो सुद्धा मी धावत माझी कपिल तुटली रानात गोकुळामध्ये हा माझा उठला काळजात माझ्या टोकात सुटला काळजात माझ्या टोकात सुटला काळजात माझ्या टोकात सुटला काळजात जीव माझा सुटला पायात माझ्या काटात रुतला पायात माझ्या काटात रुतला पायात माझ्या काटात रुतला गोकुळामध्ये हा माझा उठला काळजात माझ्या टोकात सुटला काळजात माझ्या टोकात सुटला काळजात माझ्या टोकात सुटला नाच जीव माझा सुटला पायात माझ्या काटात रुतला पायात माझ्या काटात रुतला पायात माझ्या काटात रुतला आता करू मी काय सुचत नाही करू मी काय सुचत नाही हक आली माझ्या कानात आलो आलो तुझा मी धावत आलो आलो तुझा मी धावत आधी कपिल तुटली आलो आलो तुझा मी धावत माझी कपिल तुटली आलो आलो तुझा मी धावत माझी कपिल तुटली पहिल्या बायकोला बोलवाय ना म्हणजे दुसरी गेली. अरे लोकांना एक एक तुला दुसरी पाहिजे. अरे दुसरी लॉकडाऊन मध्ये भेटली. लॉकडाऊन मध्ये भेटली. अरे तिचं नाव काय माहितीये? अरे गुलामा मागला. मागला. अरे दुसरीचं नाव काय? अरे दुसरीचं नाव काय माहितीये काय? अरे चिवा चिवा. अरे पुन्हा शिवा म्हणून ओळखतात. शिवा म्हणून ओळखतात. काय झालं माहितीये? काय? अरे पहिल्या बायकोला कॉल
बरोबर ना पण दुसरी गेली अरे आमच्या दोघांची भांडण व्हायला मला मी पद्धत म्हणतो भांड्याला भांडायलाच ना भांड्याला भांडण लागणार म्हटलं बरोबर आता म्हटलं काय घ्या पटवून घेत नाही पटवून घेत नाही. अरे तिच्या पण बसायला बोलवला तिच्या पण बसायला बोलवला कशाला अरे कशाला म्हणजे वाटणी घालायला अरे हिचे पाच पाहुणे बोलवले तिचे पण पाच पाहुणे बोलवले पाच पाहुणे पण बोलवले आणि तुला काय केलं तुला काय केलं अरे मंगळाला दिली झाडू वाटणी पण केली वाटणी पण केली आणि झाडू बघला झाडू दिली मंगळाला आणि शिवाला दिला पगार शिवाला दिली पगार अरे तिला दिला चमचा तिला दिला चमचा तिला दिली वाटी वाटी अरे वाटी शिवाला दिली बरं केलं पुढं काय झालं मग अरे राहिलं तर माझ्या बापसाचं जात आणि ते आता काय करायचं जातो अरे ते म्हणतं माझं जातं हे म्हणते माझं पण जातं अरे ही म्हणते माझं पण जातं ते म्हणते माझं पण जातं अरे दोघांना अशी थांबवली काय केलं अरे दोघांना अशी थांबवली तिला पण बोललो हिला पण बोललो अरे तुझं पण नाही जातं फक्त माझंच जातं अरे फक्त माझंच जातं काय जातं आजोबा जेवला नव्हतं तर जातं प्याला तर सोडली ना जाय प्याला अरे घे तुला मा पण मला लोलं बोलवली नाही अरे देव पण आपल्याला कामगिरी सांगत नाही बघ कामगिरी तिने कोणती 16 17 4 गप्पे का 8 मार्क करून पत्रिका आधारित आहे त्यांचा रस्ता प्रतिबंध करायचा आहे माझ्यान काय जमणार नाही माझ्यान काय जमणार पण नाही माझ्या जमणार मग करणार कोण हा करी हा नुसता आपला कळतंय मागात पाठवून त्याला जमायची नाही अरे पण आहे बरोबर हा ते काय कुणाला काय कुणाला नाही साला फक्त झुकेला नाही साला मी काय म्हणतो त्या गवल्याने हत्ती कुठं हे तुला गोळ्यात माहित नाही नाही अरे दूध खायला भेटणार काय दही दूध काय भेटणार सगळं भेटणार सगळे भेटतात दही एवढे भेटणार दूध भेटणार लोणी भेटणार ताक भेटणार सगळं भेटणार मला दही पाहिजे हा? मला दही पाहिजे किती भेटणार तुला नक्की भेटेल हा. मग त्या गवल्याचा पुढे हे पेन्या याला गोळ्याचा पोरी दाखव रे बघा मी जशी काठी फिरवेन तशी तुझी नजर फिरली अरे पाहिजे तू फक्त फिरलं आला गुलाम पत्ता गुलवतो अरे म्हणजे तुलाच माहित असणार काय झालं लवकर सरळ मला सुट्टीवर आहे काय काय रे बाळा शाळेत
तुम्ही आलेल्या कुठून आणि जाणार येते एवढंच ना एवढंच आत्ता बरोबर अगं ये मावशे या 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 पहिला बापरात मध्ये का अरे मी दोन जणांच्या मधून बघ का म्हणलं आवडू बघ कुठे आहे तुझा बाबू हा बघ कुठे आहे अरे आल्यापासून सुद्धा बसला बसून राहिला तू होय मग आणि काय रे मावशी कोणाला म्हणतोस अगं तू एवढा चांगला चिकण्या तरुण मुलीला तू मावशी बोलतोस तरुण मुली आणि तू मावशी म्हणतो अरे अजून माझ्या रील्स ते फॉलो किती होत आहेत बघ म्हणजे इंस्टाग्रामला किती फेमस आहेत का अगं मग तुझी आयडी तरी सांग तुझ्या आयडी तरी सांग आणि माझी आयडी तुला माहिती आहे? अजिबात ना अरे तुला पैसे काय करायचंय आम्हाला बाजाराला जायचंय चल का अगं यांची आयडी बोलतो आयडी अरे अगं मी काय म्हणतो तुम्ही आलेल्या कुठून जाणार कुठं आम्ही आलेल्या गोकुळातून जायचं मथुरेला मथुरेचा रस्ता प्रतिबंध आहे मथुरेचा रस्ता प्रतिबंध आहे मग आम्ही या रस्त्याने जाऊ या रस्त्यात जाता येणार नाही अरे ह्यांनी भली मोठी शेती केला नाही अरे भले मोठी शेती असू दे वेल पडली तर आम्ही शेती उपटून टाकू. जर काय वेळ पडली मग इथं पाय दुखल ना मग काय जाऊ आमची मी काय म्हणतो बघू नको पहिला सांगतोय हा जवान आहे तू म्हातारी आहे बघू नको आणि म्हातारी कोणाला म्हणतोस मी काय म्हणतो तुम्हाला बाजारी जाता येणार नाही काय नाही जाता येणार देव आपल्या हिमत म्हणजे काढता येणार नाही कृष्णदेवांचा हुकूम आहे कृष्णदेवांचा हुकूम आहे मग कायदा वगैरे आहे का काय सांग हॅलो हे पहा श्री नटेश्वर नाट्य रंगमंच विरारांचे बहुरंगी नमन येत्या 26 जानेवारी 2025 ठीक संध्याकाळी 6 वाजता आयोजित केले आहे ठिकाण अरुणोदय सोसायटी मैदान चिन्हार महात्मा फुले रोड डोंबिवली पश्चिम युवा शहर ओंकार पाड्यासह गजानन तटकरे संस्थापक उदय वाघे कृष्ण नटे कार्याध्यक्ष विठोबा दळवी सूत्रधार विजय दशे सागर परशुराम गीतकार गोपाल करंडे सायरस शिंदे अनिकेत फुले आणि सर्व नटेश्वर नाट्य रंगमंच विरार यशस्वी कलाकार यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आहे त्याचप्रमाणे अमित पत्रे नितेश वाजे निवदे गवळीवाडी यांच्याकडून खास करून दुष्यंत तटकरे यांच्या भूमिकेसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आहे तर या सर्व बक्षीसदात्यांचे श्री केदारगिरी महाराष्ट्र कलामंच सदस्य ऐकना राधे तू ऐकना अग ऐकना राधे तू ऐकना कायदा मुचाल हुकुम देवाचा हो कायदा मुचाल हुकुम देवाचा वृंदावनात राधे कामना ऐकना राधे तू ऐकना अग ऐकना राधे तू ऐकना कायदा मुचा हुकुम देवता कायदा मुचा हुकुम देवता वृंदावनात राधे भावना ऐकना राधे तू ऐकना अग ऐकना राधे तू ऐकना धंदाया मुचा चिड्याचा रस्ता बंद केला नाही कधी कोणी मोचा रस्ता बंद केला नाही कधी कोणी मोचा रस्ता बंद केला नाही कधी कोणी मोचा जाऊनी साकार त्याचे रंगार जाऊनी साकार त्याचे रंगार जाणार गावी बाई मथुरा ऐकना राधे तू ऐकना अग ऐकना राधे तू ऐकना कैदा मुचा
ऐकना हो ऐकला. अगं पोरीनो, या मेलेचा कायद्यात नाही, आपण धमधमून तोडायला बसूया. ठीक आहे मावशी. ए, कन्या. अरे तुझा मा काय सगळे बसल्यात. सगळ्या बसलाय? चला, आपलं झालं काम. जाऊया आपण चला. हॅलो, वजरे गावचे चिरा सप्ताह कैलासवासी सुभाष तात्या शेठ केदारी यांच्या स्मरणार्थ 101 रुपयाचं पारितोषिक संकेत शेटगे यांच्याकडे 201 रुपया, विशाल सुटाके आणि मिलिंद मेंढेकर 501 रुपया, जान्हवी भोजने आणि कृषा भोजने यांच्याकडून 501 रुपया. त्याचप्रमाणे शिल्पा संजय सारवटकर, अनिशानंद सारवटकर, सायल्यानंद सारवटकर, विद्येशानंद सारवटकर आणि भारतीयानंद सारवटकर यांच्याकडे 501 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे ओंकार नटे या गाण्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे मी सत्य मांद्रे संपूर्ण कार्यक्रमासाठी 500. मी पेंड्यावर सुद्धा मला सांगितलेली कामगिरी अजून अपुरी दिसते. आपण जाऊन पूर्ण केले पाहिजे. गवळणींनो, तुम्ही आलेल्या कुठून जायच्या कुठे? आपण करू. मलाच म्हणतात श्रीकृष्ण भगवान. श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मग राधे कसे असतात? पायी पद्मा, बेबी राम, मस्तकी तुरा आणि कटेवरी हाताने विठ्ठल विठ्ठल करत असतात. हा युग तरी कोणता? कलियुग. कलियुगातील सारे अलंकार उतरवून ठेवले आहेत. सांगा तर मग आपली ओळख. ठीक आहे, ऐक कर. वसुदेव देवकी माझी माता पिता नंद यशोदा पालन करता जन्मलो मी बंदी शाळेला आढलो ग मी गोकुळा जन्मलो मी बंदी शाळेला आढलो ग मी गोकुळा वसुदेव देवकी माझी माता पिता नंद यशोदा पालन करता जन्मलो ग मी गोकुळा वाढलो ग मी गोकुळा राधे जन्मलो ग बंदी शाळेला वाढलो ग मी गोकुळा पहिला अवतार पंचमी धरीला शंकासुर दैत्य मी गडा देवतीला शंकासुर दैत्य मी गडा देवतीला शंकासुर दैत्य मी गडा देवतीला शुद्ध अवतार कुर्म मी धरीला जगाचा मंथन मी गडा केला बंदी शाळेला वाढलो ग मी गोकुळा राधे जन्मलो ग बंदी शाळेला वाढलो ग मी गोकुळा क्या वा 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 तिसरा अवतार वरहरीला पृथ्वीवर पाठीशी मी गवाहीला पृथ्वीवर पाठीशी मी गवाहीला पृथ्वीवर पाठीशी मी गवाहीला होता अवतार नरसिंह धरीला हिरण्यकश्यप मी गडा देवतीला जन्मदाल बंदी शाळेला वाढलो ग मी गोकुळा राधे जन्मदाल बंदी शाळेला वाढलो ग मी गोकुळा
हॅलो राधा तुला म्हणली मन मोहना गोड गाली लाजली तुझ राधा तुला भाळली मन मोहना गोड गाली लाजली तुझ रास क्रीडा खेळायाली वृंदावना कन्हैया रास क्रीडा खेळायाली वृंदावना ही राधा वेडी दिवानी झाली मधुसूदना ही राधा वेडी दिवानी झाली मधुसूदना राधा तुला मारली मनमोहना गोड गाडी लाजवी तुझकाना राधा तुला मारली मनमोहना गोड गाडी लाजवी तुझकाना राजक्रीडा खेळाली वृंदावना राजक्रीडा खेळाली वृंदावना राधा वेडी दिवाणी झाली मधुसूदना राधा वेडी दिवाणी झाली मधुसूदना राधा तुला वाढली मनमोहना गोड गाली लाजली तुझ कान्हा रासक्रीडा खेळायाली वृंदावना कन्हैया रासक्रीडा खेळायाली वृंदावना ही राधा वेडी दिवाणी झाली मधुसूदना ही राधा वेडी दिवाणी झाली मधुसूदना क्या बात है
आपलं अतुट वंदनाच हे राधिके हे राधिके जन्मजन्मीच प्रेम हे आपलं अतुट वंदनाच अजरामर हे प्रेम राहिलं राधा घनश्यामाच अजरामर हे प्रेम राहिलं राधा घनश्यामाच अजरामर हे प्रेम राहिलं राधा घनश्यामाच गालावरची थडी तुझ्याही वेड लाविना गालावरची थडी तुझ्याही वेड लाविना ही राधा वेडी दिवाणी झाली मधुसूदना ही राधा वेडी दिवाणी झाली मधुसूदना राधा तुझा वाळी मन मोहनाय गोड गाईला तरी तुझ कानाय रासक्रीडा खेळयानी वृंदावनात कन्हैया रासक्रीडा खेळयानी वृंदावनात कन्हैया वेडी दिवाणी झाली मधुसूदना ही राधा वेडी दिवाणी झाली मधुसूदना ही राधा वेडी दिवाणी झाली मधुसूदना श्वास घेते मी तुझ्या नावाने कश होईल का तुझ्या प्रेमाने रुसला सुद्धा तू सगळा ठिकाणा मुकुंदा कृष्णा जवळ येना गोड गोपी तू गाई देना ठिकाणा मुकुंदा कृष्णा जवळ येना गोड गोपी तू गाई देना श्वास घेते मी तुझ्या नावाने स्पर्श होईल काय तुझ्या प्रेमाने तू चला तुला तू सांगणार एकाना कृष्णा जवळ येणार गोडपती तू गाणी देणार एकाना तुमचा कृष्णा जवळ येणार टाइगर असतो टायगर हा कार्यक्रम